वाशिम जिल्ह्यातील पिंपरी सरहद परिसरात यंदाच्या खरीप हंगामात चौथ्यांदा मोठा पूर आला असून शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली। ड्रोन कॅमेराने टिपलेल्या दृश्यात या पुराची भीषणता दिसून येत असून सोयाबीन, तूर, हळद ही पिकं पूर्णतः नष्ट झाल्याचे दृश्यात दिसते। वारंवार पूर येत असल्याने या भागातील नदीकाठची शेती नापीक होण्याचा धोका आता निर्माण झालाय। सोयाबीन, तूर, हळद पिकांचं मोठं नुकसान झालं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी देवानंद इंगोले आपल्या सोबत जोडले। देवानंद, आपण पाहतोय वाशिममधील पिंपरी सरहद परिसरात मोठा पूर आलाय, सध्या काय परिस्थिती आहे? कारण पिंपरी सरहद हा जो भाग आहे हा सखल भाग आहे आणि या भागात या चालू हंगामामध्ये सातत्याने पूर येतोय। हा चौथ्यांदा आलेला पूर आहे आणि त्यामुळे या भागातली शेती जी आहे ती पूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे। कारण शेतीचं जे माती आहे ती सुद्धा अक्षरशः वाहून गेलेली आहे आणि पिकं पूर्णतः पाण्याखाली आहेत। हळद असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, ही पिकं पूर्णतः नष्ट झालेली आहेत। याच भागातनं नागपूर ते संभाजीनगर हा महामार्ग सुद्धा जातो। हा महामार्ग आज सकाळपासून तर आता दुपारपर्यंत बंद होता। साधारणतः 7 ते 8 तास हा मार्ग बंद होता। वारंवार याच ठिकाणी पूर येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे समृद्धी महामार्ग सुद्धा या मार्गाच्या लगतच आहे आणि समृद्धी महामार्गाचं बुलढाणा जिल्ह्यातील काही वाशिम जिल्ह्याचे जे पाणी आहे ते एकाच जागेवरती उतावळी नदीला आणून सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे थोडा जरी पाऊस जास्त झाला तरी वारंवार या ठिकाणी पूर येतोय आणि त्यामुळे इथल्या शेतीला आता मोठा धोका निर्माण झालेला आहे। सध्या इथला पूर थोडा कमी झालेला आहे, मात्र तरी देखील पूर परिस्थिती अजूनही तशीच आहे आणि शेती देखील मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे। करण, अगदी देवानंद, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। मावळ तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे। पवना धरणाचा पाणीसाठा 98% आता पोहोचलाय। पवना धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुणे आणि घाटमाथा परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पवना धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। पुणे आणि घाटमाथा या परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला। मावळ तालुक्यात अद्याप सुद्धा पावसाची संततधार ही सुरूच आहे। मावळ तालुक्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणाचा पाणीसाठा मात्र आता 98%वर पोहोचलाय। पवना धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। नदीकाठच्या गावांना तर त्यामुळे सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। पुणे आणि घाटमाथा या परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर नदीकाठचे जे गावं आहेत त्या गावांना, त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना आता सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। पवना धरणाचा पाणीसाठा 98%वर पोहोचला। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे इसापूर धरण पाणी पातळीमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। इसापूर धरणाचे 13 गेट उघडण्यात आल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला। दरम्यान झालेल्या पावसाने हजारो हेक्टरवरील पिके हे जलमय झाले असून सोयाबीन, कापूस, तूर, हळद या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। इसापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली। इसापूर धरणाचे तब्बल 13 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील आपण हे दृश्य पाहतो। इसापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये यंदा मात्र लक्षणीय अशी वाढ झाली। लातूरच्या उदगीर तालुक्यातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। बोरगाव, धनकळांमधील 70 कुटुंबे हे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले। मुसळधार पावसामुळे शेतजमिनी आणि पशुधनाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्याचे व्हिडिओ सुद्धा समोर येत आहेत। प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यास तातडीने आता सुरुवात करण्यात आली। दृश्य पाहतोय मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीरमधली दृश्य आहेत। उदगीर तालुक्यातील नागरिकांचं आता स्थलांतर करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। बोरगाव, धडकनाळमधील कुटुंबे हे सुरक्षित ठिकाणी त्यांना आता स्थलांतरित करण्यात आलंय। तर प्रशासनाकडून सुद्धा तात्काळ दखल घेत नुकसानाचे पंचनामे करण्यास तातडीने सुरुवात करण्यात आली। लातूरच्या उदगीर तालुक्यातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका उदगीर तालुक्यात बसल्याचं पाहायला मिळालं। बातमी रायगडमधून। रायगडच्या रोहा परिसरात मुसळधार पाऊस झालाय। अंबा आणि कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना यावेळी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रोहा अष्टमीला जोडणाऱ्या जुन्या पुलावरील वाहतूक आता बंद करण्यात आली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। रायगडमध्ये सुद्धा मागच्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। पुलावरील वाहतूक आता बंद करण्यात आली आहे। वाहतूक व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय। नदीकाठच्या गावांना मात्र आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला।
अंबा आणि कुंडलिका नदी मात्र धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। रोहा अष्टमीला जोडणाऱ्या जुन्या पुलावरील वाहतूक सुद्धा आता बंद करण्यात आली। रायगडच्या रोहा परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। या परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अंबा आणि कुंडलिका नदीने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। तर नदीकाठच्या नागरिकांना, नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। रोहा अष्टमीला जोडणाऱ्या जुन्या पुलावरील वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली, त्यामुळे मुसळधार पडत असलेल्या या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी अडथळा